आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिनांक 14 ऑगस्ट रोजी जालन्यात येत आहेत। औद्योगिक वसाहतीमध्ये विशाल कॉर्नरजवळ भारतीय जनता पक्षाच्या नियोजित इमारतीचे भूमिपूजन श्री फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। या संदर्भात माहिती देण्यासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी आज पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेनंतर कार्यक्रम स्थळाची पाहणी करताना आपण मुख्यमंत्र्यांकडे भाजपाचे जिल्हाध्यक्ष म्हणून जिल्ह्याचा समावेश नदीजोड प्रकल्पात करावा अशी मागणी करणार असल्याचा मनोदय भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनी व्यक्त केला आहे। दरम्यान आजच्या या पत्रकार परिषदेला भाजपा महानगरचे जिल्हाध्यक्ष भास्करराव दानवे, महानगरपालिकेचे उपमहापौर राजेश राऊत, महानगरपालिका स्थायी समितीचे सभापती अशोक पांगारकर यांच्यासह इतरही भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब 14 तारखेला जालना शहरामध्ये येत आहेत। त्या दिवशी भारतीय जनता पक्षाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन हे त्यांच्या हस्ते होणार आहे। यासाठी भारतीय जनता पार्टीनं सर्व तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन कार्यालयाच्या उद्घाटनासाठी येण्याचं आव्हान केलेलं आहे। मला असं वाटतं की जालना जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत पार्टीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं एक पाऊल आहे। कसं असणार आहे पार्टी कार्यालय कसं असणार आहे, काय काय असणार आहे, त्याच्यात किती लाखाचं असणार आहे? त्याचं डिझाईन पक्षानं बनवलेलं आहे। बरं, त्या जिल्ह्याचा आकार पाहून आणि त्या ठिकाणची एकूण जिल्ह्याची माहिती पाहून सगळ्या सुविधा त्या दिल्या आणि एकूणच राज्याचं कार्यालय बनवण्याचे काम हे टाटा कन्सल्टन्सी किती दिवसात होईल असं काय संकल्पना? त्यांना टाइम लिमिट दिली, त्यांच्या टेंडरमध्ये सगळं नमूद केलं आहे। काही सामाजिक संघटना किंवा काही सामाजिक नागरिक असतील ते निवेदन देणार आहे देवेंद्र नेहमीप्रमाणे जेवढा वेळ देता येईल तेवढा त्यांनाही दिला जाईल। म्हणजे याच्यात स्थानिक कॉन्ट्रॅक्टर किंवा स्थानिक डिझायनर असा काही संबंध नाही? आम्ही टाटा कन्सल्टन्सीला एक काम दिलेलं आहे। टाटा कन्सल्टन्सी स्थानिकला देऊ शकते, हे स्वतः करू शकते, त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक एजन्सी आहेत ते देऊ शकतात। या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा 14 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता जालना शहरात आगमन होणार आहे। त्या आगमनानिमित्त शासकीय प्रोग्राममध्ये आपलं जालना जिल्ह्याचं जे ज्यांच्या नेतृत्वामध्ये ते रेशीमचं ऑफिस झालं आहे ते संजय सावकारे मंत्री आणि माननीय मुख्यमंत्री हे सुद्धा येणार, पहिले तिथे जाणार, नंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचं भूमिपूजन आणि काबाड ट्रस्ट करणाऱ्या शेतकरी बांधवांची जी कर्ज माफी झाली त्या निमित्ताने शेतकऱ्यातर्फे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार। खरं म्हणजे त्याच्यामुळं मी जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून, आमदार म्हणून मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि पुन्हा जिल्ह्याच्या विकासासाठी काही ते घोषणाही करतील आणि या जालना जिल्ह्याला हे चांगला विकास निधीसाठी मला वाटलं अपेक्षा आहे। काही MRDCचे प्रश्न असतील, फेज 1, 2, 3 पूर्ण झाले, आता 4था फेजसाठी ते मंजुरीच्या याच्यात आहे, ही घोषणा मला वाटतं करतील, मला असं एकंदरीत मला वाटतं। त्याच्यामुळं आपण त्यांचं स्वागत करूया आणि मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून जिल्ह्यासाठी काय मागणार आहात तुम्ही? जिल्ह्यासाठी आपण आता MRDC झाली पाहिजे, त्यानंतर जो आपला मराठवाडा जी नदीजोड प्रकल्प शासना मुख्यमंत्री माननीय महोदयांनी मनावर घेतलं आहे, माझं मत पहिलं आहे की नदीजोड प्रकल्पामध्ये जालना आला पाहिजे आणि जालना जो ड्राय एरिया आहे, जर पाणी असेल तो शेतकऱ्याचा GDP वाढल्याशिवाय राहणार नाही। पहिला प्रयत्न राहणार आहे जालन्याचा जो ड्राय एरिया आहे तो पूर्णपणे हे केलं पाहिजे। बरेच काही प्रश्न आहे जालना जिल्ह्याच्या विकासासाठी
तो आपण पूर्णपणे मागणी करणार आहे. एकंदरीत आम्ही निवेदन तयार करून सीएम साहेबांना देणार.